त्या ऐतिहासिक आंदोलनाचा राजकारणासाठी वापर झाला का, असं वाटतं का अण्णांना? आता हे काय दिल्लीत घडलंय, मी आता गल्लीत बसलोय, हे अंदाजाने बोलणं बरं नाही. हा हा याचा अभ्यास करून मग नक्की सांगता येईल. बरं, पण तुमचं आंदोलन जे उभं होतं, ऐतिहासिक आंदोलन होतं, सगळ्या देशाला भारावून टाकणारं ते आंदोलन होतं, त्या आंदोलनाचा फायदा घेतला गेला का? नाही, आता फायदा घेतला की नुकसान झालं ते आज सांगता येत नाही. फक्त मला एकच गोष्ट की हा एक कार्यकर्ता आपल्या हाताशी चांगला आला आणि समाज आणि देशाचं उज्ज्वल भविष्याचा विचार करणारा कार्यकर्ता मिळाला, याचा मला आनंद वाटला. पण ज्या दिवशी दारूच्या दुकानानं दारूच्या लायसन्स आणि दारूही डोक्यात शिरले, तेव्हा माझ्या मनातला तो कमी झाला. बरं अण्णा, आज तुम्ही अरविंद केजरीवाल यांना काय सल्ला द्याल? आता सल्ला देण्याच्या पलीकडे गेलं. अरे बाप, आता सल्ला देणं अवघड आहे. बरं अण्णा, आतापर्यंत तुम्ही म्हणालात की एखाद्या स्पेसिफिक दिवसापासून मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं, मग आजच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केजरीवालांबद्दल अण्णांना का बोलावंसं वाटलं? नाही, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. हा हा मी होऊन बोललो नाही.